नमस्कार. मी भरत मुकुंद ताम्हणकर. भारत भ्रमंती चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी एक विशेष व्हिडिओ घेऊन आलो आहे. मी आता एक 10-15 दिवसापूर्वी आपल्या भारत भ्रमंती चॅनलवर एक नर्मदा परिक्रमेचा इंटरव्ह्यूचा व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्या अगोदर पण मी 1 महिना अगोदर एक इंटरव्ह्यूचा व्हिडिओ टाकला आहे नर्मदा परिक्रमेवरती. तर त्याच्यावर बऱ्याच लोकांनी कॉमेंट करून मला काही प्रश्न विचारलेले आहेत. बऱ्याच लोकांच्या शंका आहेत की नर्मदा परिक्रमा कशी करायची, कधी चालू करायची, कशी पूर्ण करायची, काय सामान घ्यायचं, हे सर्व शंका बऱ्याच लोकांच्या आहेत. बऱ्याच लोकांनी मला विचारले, तुम्ही पूर्ण पायी परिक्रमा कधी करणार असाल तेव्हा तुमच्याबरोबर आम्हाला येण्याची इच्छा आहे. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करतो. तर आपण आता चालू करूया हा व्हिडिओ. नर्मदे हर. नर्मदा नदी ही ब्रह्मांडाच्या उगमापासून अंतापर्यंत कायम राहील असं त्याचं पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. नर्मदा नदी ही नेकल पर्वतामध्ये उगम पावते अमरकंटक येथे आणि भरूच येथे अरबी समुद्राला जाऊन मिळते. एकूण 1300 किलोमीटरचा तिचा हा प्रवास आहे. तर ह्या प्रवासाला पूर्ण आपण प्रदक्षिणा केली तर त्याला म्हणतात नर्मदा परिक्रमा. ही साधारणपणे 1300-2600 किलोमीटरची होते. परंतु आता नर्मदा नदीवर भरपूर धरणं झाल्यामुळे पाण्याचा जमाव होतो. त्यामुळे पाणी वाढल्यामुळे नर्मदा नदीला जवळून परिक्रमा करता येत नाही, लांबून करावी लागते. त्यामुळे त्याचं अंतर आता वाढलेलं आहे. ते 3500 ते 3200 किलोमीटरच्या आसपास आता ते अंतर साधारणपणे होतं. मार्कंडेय ऋषींनी नर्मदा नदीला पहिली परिक्रमा केले असं पुराणात त्याचं वर्णन आहे. आणि जगामध्ये एकमेव अशी नदी आहे की जिची परिक्रमा करतात. बाकी कोणत्याही नदीची परिक्रमा आपल्या धर्मामध्ये सांगितलेली नाही आहे. नर्मदा नदीला रेवा व मेकलसुता असेही नाव आहे. तर आता पहिला प्रश्न लोकांनी मला असा विचारलेला आहे की नर्मदा नदीची परिक्रमा का करावी. तर आध्यात्मिक अर्थ पण आहे त्याला आणि भौतिक पण अर्थ आहे त्याला. आध्यात्मिक अर्थ असा आहे की ज्यांना परमार्थामध्ये प्रगती करायची आहे, अध्यात्मामध्ये प्रगती करायची आहे, त्यांच्यासाठी ही परिक्रमा उत्तम आहे. कारण तुम्ही जर पायी केलीत तर 5-6 महिन्याचा वेळ लागतो आणि तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला एकांत मिळतो. परिक्रमा करताना शक्यतो एकट्याने करावी, त्यामुळे तुम्हाला एकांत मिळेल आणि एकांतामध्ये तुम्ही देवाचं चिंतन मनन करू शकाल. म्हणून अध्यात्माच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि नर्मदा नदीच्या काठी भरपूर वेगवेगळ्या प्रकारची देवालय आहेत, शंकराची, नर्मदेची, आणि सर्व हजारो ऋषीमुनी त्याच्या काठी अदृश्य स्वरूपात आत्तासुद्धा तपश्चर्या करतायत असं बरेच लोकांनी म्हटलेलं आहे. तर म्हणून नर्मदा नदीचं आध्यात्मिक महत्त्व तर आहेच. आणि भौतिक दृष्टीने नर्मदा परिक्रमा का केली पाहिजे, तर किती कमीत कमी संग्रहामध्ये म्हणजे वस्तूंबरोबर आपण आपलं जीवन घालवू शकतो याचा अनुभव घेण्यासाठी आपण नर्मदा परिक्रमा केली पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही आता घरामध्ये AC मध्ये बसतो आपण, नंतर आपल्याकडे कार आहे, आपल्याकडे स्कूटर आहे, आपण AC लावून झोपतो, TV बघतो. हे सर्व वस्तू नसताना सुद्धा आपण किती आनंदाने जगू शकतो हे नर्मदा नदीच्या तीरावरच गेल्यानंतर तुम्हाला त्याचा अनुभव येईल. तर तसंच चांगला मनुष्य बनण्यासाठी नर्मदा परिक्रमा करावी असं मला वाटतं. तिथे तुम्हाला चांगला मनुष्य बनण्याची पूर्ण शिकवण त्या परिक्रमेत तुम्हाला मिळते असं सर्व लोकांचा अनुभव आहे. ज्यांनी ही नर्मदा परिक्रमा केली आहे ते सर्वजण सांगतात की परिक्रमा केल्यानंतर त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला आहे. म्हणून नर्मदा परिक्रमा करावी. विचारले की नर्मदा परिक्रमा कोणत्या वयात करावी, तर त्याला वयाचं असं काही अट नाही आहे. तुम्ही अगदी लहान मुलापासून म्हातारपणाचे 100 वर्षाची पण 100वे वर्ष लागलेली असली पण लोक परिक्रमेत आहेत बरेचसे. आणि त्यांच्या गोष्टी पण मी बऱ्याच लोकांच्या ऐकल्यात, वाचल्यात. 90 वर्षाचे, 80 वर्षाचे, 85 वर्षाचे लोक पण परिक्रमा करतायत, साधू संत. तर त्याला कोणत्याही वयाचं असं काही बंधन नाही आहे. नर्मदा परिक्रमा कोणत्याही वयात केली तरी चालते. माझ्या मते ती तरुणपणीच करायला पाहिजे. म्हणजे तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही नोकरीला किंवा तुमचा व्यवसाय सुरू करण्याच्या आधी
जर तुम्ही नर्मदा परिक्रमा केली पायी, तर तुम्हाला समजेल की जीवनामध्ये जीवन काय आहे किंवा जीवनामध्ये कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायला हवं. आपण आत्ता धगधगीच्या जीवनामध्ये पैसा पैसा आणि पैशाच्या मागे सगळे धावत सुटलेले आहेत आणि पैशाने सुख मिळतं असं आपल्याला वाटतं. तर पैसा मिळवण्याच्या नादामध्ये आपण स्वतःसाठी वेळ देत नाही, फॅमिलीसाठी वेळ देत नाही आणि आपण सुखी तर काही होतच नाही, उलटं आपण त्या प्रेशरमुळे वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त होऊन चिंता आपली वाढते की पैसा मिळत नाही आहे, पैसा मिळत नाही. तर जर तरुणपणीच तुम्ही नर्मदा परिक्रमा केली, ज्यांना कोणाला करायची इच्छा आहे त्यांनी, तर त्यांना समजेल की आयुष्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीला नक्की महत्त्व दिलं पाहिजे आणि आयुष्य कसं जगलं पाहिजे हे नक्की तिथे त्यांना 100% समजेल. तुम्ही रिटायरमेंट नंतरसुद्धा नर्मदा परिक्रमा करू शकता किंवा तुम्ही जॉबमध्ये असतानासुद्धा नर्मदा परिक्रमा करू शकता. त्याला काही वयाचं असं काही बंधन नाही आहे. शास्त्रात कुठल्याही वयाचं त्याला बंधन दिलेलं नाही आहे. बरोबर आहे. आणि आपण जर तरुणपणी केली तर आपल्याला कमीत कमी साधनांमध्ये जीवन जगण्याची सवय लागेल, चांगली सवय, आणि आपल्याला पैशाचा जो हव्यास आहे तो कमी होण्यास मदत होईल आणि पुढील आपलं जीवन हे सुखी आणि समाधानी होईल. म्हणून तरुण वयात करावी हे जास्त योग्य आहे म्हातारपणी करण्यापेक्षा. कारण म्हातारपणी आपल्याला आजारपण सुरू होतं, पाय दुखत आहेत, अंग दुखतंय, अर्ध लक्ष आपलं दुखण्यावर राहणार, अर्ध लक्ष आपल्या अध्यात्मात राहणार, धड इकडे नाही धड तिकडे नाही अशी परिस्थिती होते. तर तरुणपणीच केली तर चांगलं आहे. मला ही माहिती फार उशिरा मिळाल्यामुळे माझी अजून झालेली नाही नर्मदा परिक्रमा. मला करायची आहे. मी उत्तर वाहिनी 2 वेळा परिक्रमा केले आणि तेव्हा मला फार आनंद आला आहे. आता मला पूर्ण परिक्रमा पण करायची आहे, परंतु अजून काही योग आलेला नाही आहे. परिक्रमा करण्यासाठी पैसे वगैरे काही लागत नाही, कारण पायी जर तुम्ही परिक्रमा करणार असाल तर सगळ्या आश्रमांमध्ये राहण्याची, जेवणाची सर्व मोफत व्यवस्था असते. त्यामुळे तशी पैशाची गरज नाही. फक्त तुमची शारीरिक तयारी आणि मानसिक तयारी सर्वात जास्त असली तर तुम्ही कोणत्याही वयात नर्मदा परिक्रमा करू शकता. दुसरा प्रश्न असा एक विचारला आहे की नर्मदा परिक्रमा पायी करावी किंवा गाडीने करावी. आता ह्याच्यामध्ये असं आहे की ज्यांच्याकडे 5 ते 6 महिने वेळ आहे त्यांनी पायीच करायला पाहिजे असं माझं मत आहे. ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी नक्की पायी करावी, कारण पायी केल्यानंतरच तुम्हाला चांगले अनुभव, देवाचे अनुभव किंवा तुमचं स्वतःचं आपण काय आहेत, आपण कशासाठी जन्माला आलो आहे हे सर्व चिंतन मनन करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल आणि देवाची अनुभूती घेण्यासाठी आणि स्वतःमध्ये शोधण्यासाठी तुम्ही पायी परिक्रमा केली तर सर्वात चांगलं आहे, उत्तम आहे. परंतु जर काही तुम्ही जॉबमध्ये असाल आणि तुम्हाला एवढी सुट्टी मिळत नसेल किंवा तुमचा व्यवसाय असल्याने एवढे दिवस तुम्ही वेळ काढू शकत नसाल तर तुम्ही बसनी किंवा इतर कोणत्याही वाहनाने केली तरी हरकत नाही, ती पण चांगलीच आहे. न करण्यापेक्षा ते पण चांगलंच आहे. तर त्याच्यासाठी 18 ते 20 दिवसाचा साधारणपणे वेळ लागतो. तर त्याच्यासाठी पायी करणं ह्याच्यासाठी मी जास्त महत्त्व देईन. तर आणि वाहनाने करणं हे सेकंडरी आहे, परंतु वाहनाने करणं पण चांगलं आहे न करण्यापेक्षा. आता बऱ्याच लोकांनी विचारलंय परिक्रमेची तयारी काय करावी व कशी करावी. सर्वात महत्त्वाचं परिक्रमेची तयारी म्हणजे मनाशी ठाम निश्चय करणे की मी परिक्रमा पूर्ण करणार आहे. काहीही झालं तरी मी परिक्रमा अर्धवट सोडून येणार नाही आणि मी कोणत्याही परिस्थितीत ती पूर्ण करून येणार. हा ठाम निश्चय ही सर्वात पहिली तयारी. त्याच्यानंतर जर तुम्ही पायी करणार असाल परिक्रमा तर कमीत कमी सामान बरोबर घ्यायचं आहे, कारण ते तुम्हाला पूर्णपणे स्वतःच्या खांद्यावर वाहून न्यायचं आहे. त्यामुळे कमीत कमी सामान तुम्ही घ्यायचं आहे. जर पुरुष असाल तर पुरुषांनी माझ्या मते 3 पंचा नेसून परिक्रमा करायची असते. परिक्रमेमध्ये पुरुषांसाठी पोशाख असं सांगितलेला आहे, पांढरा सदरा आणि पंचा खाली किंवा धोतर नाहीच सांगितलं, पंचाच सांगितलं आहे. पंचा आणि पांढरा सदरा असं ॲक्च्युली परिक्रमेचा पोशाख आहे. काही जण लेहंगा घालतात, परंतु खरं शिवलेलं वस्त्र घालायचं नसतं, तर पंचा घालायचा आणि वर उपरणं घ्यायचं असं खरं असलं पाहिजे शास्त्राप्रमाणे. परंतु सोयीनुसार काही जण खाली लेहंगा घालतात आणि वर सदरा घालतात. तर हे काय आहे की आपापल्या सोयीनुसार प्रत्येकाने करायला हरकत नाही आहे, त्याच्यात काही असं मोठी गोष्ट नाही आहे. परंतु पोशाख म्हणून जो सांगितला आहे तो सांगितला आहे की पंचा खाली आणि वर उपरणं. तर जर तुम्हाला शास्त्रोक्त करायचं असेल तर 3 पंचे तुम्ही बरोबर घ्या, 3 उपरणी घ्या
2च्या ऐवजी 3 घ्या. एखादं फाटलं, खराब झालं तर लगेच ते नदीच्या काठावर आपण चालत असतो, त्यामुळे तिथे इमिजिएटली दुकानं नसतात आणि तुम्हाला ते दुसरं मिळू शकणार नाही. म्हणून तुम्ही 3 घेऊन जा, 1 अंगावर आणि 2 बरोबर. अशा तऱ्हेने 3 पंचे, 3 उपरणी, 3 सदरे. सदरे जर तुम्ही घालणार असाल तर, उपरणच ठेवणार असाल तर हरकत नाही, पण तिथे फार थंडी असते. नर्मदा परिक्रमा सण दिवाळीनंतर सुरू होते, त्या काळात तिकडे थंडी असते, तर सदरा बरेचसे लोक घालतात आणि तुम्ही पण घातला तरी, कोणी घातला तरी हरकत नाही. आपापल्या प्रत्येकाच्या इच्छेनुसार ते आहेत. तर त्याच्यासाठी 3 सदरे, 3 उपरणी, 3 पंचे, अंतर्वस्त्र, अंग पुसण्यासाठी 1 पंचा, दररोज लागणारी औषधं, आपल्याला जी दररोज औषधं लागतात ती बरोबर कॅरी केली पाहिजेत, कारण तिकडे औषधं जवळपास कुठे लवकर मिळत नाही शहराशिवाय. नंतर छोटी बॅटरी, 3 बाय 6 फुटाचा छोटा फोमचा तुकडा अथवा स्लीपिंग बॅग असते ती, एक चांगल्या प्रकारची स्लीपिंग बॅग जरी तुम्ही घेतली तरी हरकत नाही, किंवा एक फोमचा तुकडा 3 बाय 6 फुटाचा तो घेतला तरी हरकत नाही झोपण्यासाठी. पण बऱ्याचशा आश्रमामध्ये गाद्या वगैरे असतात, पण काही ठिकाणी अवेलेबल नसतील, तर आपलं स्वतःच्याकडे आपल्याकडे फोमची गादी असेल, फोमचा तुकडा, तर मग ते खडे वगैरे जर असतील जमिनीवर, जमीन काय सगळीकडे सारवलेली किंवा लादी मिळते असं नाही, तर काही ठिकाणी तुम्हाला खडबडीत जमिनीवर पण झोपायला लागेल, तर तो फोमचा तुकडा असला तर तेवढं ते टोचणार नाही, त्यासाठी तो फोमचा तुकडा. आणि डायरेक्ट जमिनीवर झोपल्यानंतर अंग धरतं, तर त्या फोमच्या तुकड्यावर तुम्ही एखादा पंचा टाकून त्याच्यावर झोपले तर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. एक स्टीलचं कमंडलू, कढीवाला डब्बा, म्हणजे स्टीलचा कढीवाला डब्बा किंवा कमंडलू. ताटवाटी मी याच्यासाठी सांगतोय की बऱ्याचशा आश्रमामध्ये असं सांगितलंय की स्वतःची ताटवाटी तुम्ही घेऊन जा, कारण नंतर एक दंड काठी, ज्याला आपल्या परिक्रमेत एक दंड असतो आपल्याबरोबर, छोटी सॅक म्हणजे पाठीवर अडकवायची बॅग, आणि मैयाच्या पूजेचं सामान म्हणजे अगरबत्ती, धूप, नंतर निरांजनातल्या वाती, निरांजन, मैयाचा एखादा फोटो, जपमाळ इत्यादी. स्त्रियांनी सुद्धा कमीत कमी कपडे घ्यावेत, कारण ते स्वतःलाच आपल्याला कॅरी करायचे आहेत. उगाच जास्त ट्रिपला जातो तसे भरपूर कपडे कोणीही घेऊ नये, स्त्री असो अथवा पुरुष असो. ज्यांना पायी परिक्रमा करायचे त्यांनी कमीत कमी वजन आपल्या पाठीवर होईल अशा प्रकारे बघायचं आहे. जर तुम्ही वाहनाने परिक्रमा करणार असाल तर मग तुम्ही कितीही सामान घ्या, कारण ते शेवटी वाहनामध्ये ठेवणार आहेत. बसमध्ये जाणार असाल तर बसमध्ये ते आतमध्ये लगेजमध्ये टाकलं जाईल, त्यामुळे तेव्हा तुम्हाला काय तसं ते पाठीवर नेण्याची गरज नाही आहे. तेव्हा तुम्ही कितीही सामान घेतलं तरी त्यांना काही फरक पडणार नाही. पण तेव्हासुद्धा तुमची नेहमी लागणारी औषधं, एक छोटी बॅटरी हे मस्ट आहे. औषधं असणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच लोकांना हल्ली BP, डायबिटीस आणि हे सर्व असतं, आणि त्यासाठी त्यांची स्वतःची औषधं त्यांनी जवळ ठेवलीच पाहिजे. आता त्याची तयारी काय करायची, तर तयारी अशी आहे की म्हणजे शारीरिक तयारी, मग सामानाची तर मी सांगितलं. शारीरिक तयारी अशी आहे की पहिलं तर मनाचा आपण निर्धार पक्का केला पाहिजे की मला कोणत्याही परिस्थितीत परिक्रमा करायची आणि ती पूर्ण करायची. दुसरं, पायी जाणार असेल तर पायी चालण्याची सवय 5 ते 10 किलोमीटर दररोज. सुरुवातीला 5 किलोमीटर, नंतर 6 किलोमीटर, नंतर 7 किलोमीटर, असं करून ते 10 किलोमीटरपर्यंत दररोज चालण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे, साधारणपणे 2 ते 3 महिन्यापासून. तर म्हणजे नंतर जेव्हा परिक्रमेला जाल तेव्हा तुम्हाला चालण्याचा त्रास होणार नाही. आणि परिक्रमेला सुरुवात केल्यानंतर पहिल्याच दिवसापासून दुसऱ्या लोकांबरोबर पळू नका, जास्त चालायचा प्रयत्न करू नका. तेव्हासुद्धा सुरुवातीला आपल्याच स्पीडनी तुम्ही चाला आणि कमीत कमी चाला सुरुवातीला, नंतर आपोआपच तुमचा स्पीड वाढेल. जे पण जाणार असतील त्यांचा आपोआप स्पीड वाढतो, असा सगळ्यांचा अनुभव आहे. पहिल्यांदाच जर स्पीड वाढवण्याचा प्रयत्न केला तर मग पाय दुखून आपली परिक्रमा अर्ध्यात सुटण्याची शक्यता जास्त असते. पायाला फोड येतात, पाय सुजतात, पाय दुखतात, त्याच्यामुळे मग बरेचसे लोक अर्ध्यावर परिक्रमा सोडून त्यांना यावं लागतं. म्हणून सुरुवातीलाच परिक्रमेत जास्त पळण्याचा प्रयत्न करू नका, आणि परिक्रमा करताना पळूच नका, परिक्रमेचा आनंद घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण एकतर आयुष्यात कधीतरी जाणार, पहिल्यांदा एकदाच करणार, तर तेव्हा पूर्णपणे त्याचा आनंद घेऊन ती केली पाहिजे. तेव्हा पळालं नाही पाहिजे जास्त फटाफट. तेव्हा आरामात एक एक देवस्थान, प्रत्येक आश्रम, नदीचा किनारा, त्याचा सगळ्याचा आनंद घेत घेत परिक्रमा करावी असं मला वाटतं. आता बऱ्याच लोकांनी विचारलंय परिक्रमा एकट्याने करावी की ग्रुपनी करावी. तर ह्याचं असं आहे
की शक्यतो परिक्रमा एकट्याने करावी. त्याचं कारण असं आहे की जर ग्रुपनी करायला गेलं तर प्रत्येकाची चालण्याची क्षमता वेगवेगळी असते. मग कोण म्हणतं की आज आपण 10 किलोमीटर चालूया, कोण म्हणतं 15 किलोमीटर चालूया, कोण म्हणतं 20 किलोमीटर चालूया, कोण म्हणतं काय रे एवढ्यातच तू थकलास. मग त्यांच्या नादानी आपण जास्त चालून आपले पाय दुखणार आणि आपल्याला तेवढी शारीरिक ताकद नसेल तर आपल्याला ती परिक्रमा अर्ध्यात सोडावी लागणार. म्हणून शक्यतो एकट्याने करावी. अगदीच जर एकट्याने जमत नसेल तर एक चांगला आपला जिवलग मित्र किंवा आपली पत्नी किंवा आपली आई किंवा आपली बहीण, कोणी नातेवाईक किंवा आपला चांगला मित्र ज्याच्याशी आपली चांगली गट्टी आहे त्याच्याबरोबर करावी. म्हणजे दोघंही एकमेकाला तुम्ही चांगलं समजत असाल तर एकमेकासाठी तुम्ही दोघंही थांबू शकाल आणि तुमची परिक्रमा व्यवस्थित पूर्ण होईल. म्हणून परिक्रमेत असं म्हटलेलं आहे की एक निरंजन, दो सुखी, एक निरंजन दो सुखी, 3 में खटपट और 4 दुखी. म्हणून परिक्रमेत म्हटल्याप्रमाणेच असं ही म्हणीप्रमाणेच शक्यतो एकट्याने किंवा मॅक्झिमम दोघांनी अशी परिक्रमा चालू करावी. त्याच्यामुळे तशी परिक्रमा जर तुम्ही चालू केली तर ती पूर्ण होण्याची शक्यता जास्त आहे. सगळे एकत्र जाणार. जरी तुम्ही इव्हन ग्रुपनी जाण्याचा प्रयत्न केला तरी असा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे तो ग्रुप टिकत नाही, तो फुटतो ग्रुप. थोडे दिवस तुम्ही एकत्र चालता, नंतर मग प्रत्येकाचं वेगवेगळं मतांतर होऊन वेगवेगळे, कोण म्हणतं आज या आश्रमात राहू, कोण म्हणतं नाही पुढच्यामध्ये राहू, तिथे व्यवस्था नाही, असं करून तो ग्रुप तुटतो आणि शेवटी मग तुम्हाला एकट्यानेच जाण्याची वेळ येते पूर्ण करण्याची. तर शक्यतो म्हणून सुरू करतानाच आपण एकट्याने किंवा मॅक्झिमम दोघांनी परिक्रमा सुरू करावी. परिक्रमा कुठून चालू करावी? परिक्रमा मैयाच्या कुठल्याही तटावरनं तुम्ही चालू करू शकता. जिथून चालू कराल तिथेच ती संपवायची असते. म्हणजे त्याला पूर्ण अशी प्रदक्षिणा घालायची आहे तुम्हाला. तर ती कुठूनही चालू करू शकता. परंतु शक्यतो लोक ओंकारेश्वरवरनं चालू करतात. 80 ते 90% लोक ओंकारेश्वरवरनं ती चालू करतात. कारण परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर नर्मदा माईचं जे जल आपण बरोबर घेणार आहोत परिक्रमा सुरुवात करताना, ते जल ओंकारेश्वराच्या पिंडीवर आपल्याला अर्पण करायचं असतं. म्हणून मग शेवटी तुम्हाला ओंकारेश्वरला यायलाच लागणार. कुठेही जर समजा तुम्ही चालू केली दुसऱ्या ठिकाणून तर ती तिथे पूर्ण केल्यानंतर परत तुम्हाला ओंकारेश्वरला येऊन ते जल अर्पण करावं लागेल, तेव्हाच ती तुमची परिक्रमा पूर्ण झाली असं मानलं जातं. म्हणून शक्यतो ओंकारेश्वरवरनं सुरू करावी. काही जण अमरकंटकवरनं पण परिक्रमा सुरू करतात कारण मैयाचं तिथे उगमस्थान आहे. परंतु त्यांना सुद्धा अमरकंटकवरनं आल्यानंतर पूर्ण परिक्रमा झाली, अमरकंटकला परत गेले तरी नंतर येऊन ओंकारेश्वरला त्यांना जल अर्पण करायला लागतं आणि त्यांची परिक्रमा पूर्ण झाली असं म्हटलं जातं. म्हणून शक्यतो ओंकारेश्वरवरनं परिक्रमा चालू करावी. काही लोकांनी विचारलंय की परिक्रमेत राहण्याची काय व्यवस्था असते. बऱ्याच ठिकाणी मैयाच्या किनाऱ्यावर आश्रम आहेत. थोड्या 20 किलोमीटरवर, 15 किलोमीटरवर, 30 किलोमीटरवर. काही ठिकाणी आश्रम नाही आहेत, म्हणजे 50-60 किलोमीटरच्या गॅपमध्ये काही ठिकाणी आश्रम नाही आहेत. परंतु बऱ्याच ठिकाणी आश्रम आहेत आणि त्या आश्रमामध्ये पायी परिक्रमावासियांची राहण्याची भोजनाची मोफत व्यवस्था असते. तिथे तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही. फक्त तुम्ही असं बघा की ग्रुपनी केल्यानंतर अचानक 20-25 माणसं आपण एकत्र गेल्यानंतर त्या आश्रमवासियांची पण पंचायत होते, एवढ्या लोकांना एकत्र जेवण करून घालणं. आणि म्हणून शक्यतो दोघांनी परिक्रमा केली तर तुम्हाला तिथे आनंदाने ते स्वागत करतील. कारण त्यांच्यावर तेवढा एकदम ताण पडणार नाही की 20-25 जण एकत्र गेले. दोघं गेले एकत्र तर त्यांना ते मॅनेजेबल होईल. ते तेवढ्या लोकांचं जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था करू शकणार. आता ज्या ठिकाणी आश्रम नसतो अशा ठिकाणी काय करतात की गावातली काही लोक सगळे एकत्र येऊन कॉन्ट्रीब्युशन करून परिक्रमावासियांची राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीमध्ये किंवा शाळेच्या एखाद्या इमारतीत करतात आणि त्यांना जेवणाची वगैरे व्यवस्था करतात. काही ठिकाणी लोक स्वतःच्या घरी सुद्धा घेऊन जातात, आग्रहाने राहण्याची व्यवस्था करतात, जेवणाची व्यवस्था करतात. त्याची चिंता परिक्रमावासियांना करायची गरज नाही. त्यांना फक्त एवढीच चिंता करायची की मला कसंही करून परिक्रमा पूर्ण करायची आहे. बाकी सर्व व्यवस्था माई करते, नर्मदा मैया तुमची करते आणि तो कुठेही ॲडजस्ट करू शकतो. अशाच माणसांनी परिक्रमेला जावं. ज्यांना अशी सवय आहे की मला AC शिवाय झोप लागत नाही, मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, त्या माणसांना तिथे जमणार नाही.
तर राहण्याची आणि झोपण्याची व्यवस्था जरी असली तरी ती काय एकदम 5 स्टार नसते, ती सर्वसाधारण व्यवस्था असते, चांगली असते. परंतु ते एकदम ज्यांना जास्त हायफाय व्यवस्था पाहिजे तशी होणार नाही. तर त्यांनी मग वाहनाने परिक्रमा करावी आणि मग हॉटेल टू हॉटेल बुकिंग करून त्यांनी वाहनाने परिक्रमा करावी. त्यांनी चालत करू नये. चालत केल्यानंतर त्यांना सगळ्या ठिकाणी चांगली हॉटेल मिळणार नाहीत. आश्रम पण सगळ्या ठिकाणी एकदम 5 स्टार नसतात. काही ठिकाणी सुंदर आश्रम आहेत, पण काही ठिकाणी साधे पण आश्रम असतात. काही ठिकाणी झोपडीत पण तुम्हाला राहायला लागेल. तर अशा प्रकारे जे मला प्रश्न लोकांनी विचारलेले होते त्याची मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या सांगण्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो. जे पण मी चांगलं बोललो असेल ते मैयाच आहे, जे चुकीचं बोललो असेल ते माझं आहे, त्याबद्दल मला क्षमा करा. आणि तुमच्या मनात असेच काही प्रश्न असतील अजून तरी तुम्ही मला ते माझ्या दूरध्वनीवर विचारू शकता किंवा कॉमेंट्समध्ये विचारू शकता. त्याचं मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कॉमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नर्मदे हर. नमस्कार.